पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम प्रेषितांची कृत्ये अध्याय 18 मराठी. प्रेषितांची कृत्ये अध्याय 18. प्रेषितांची कृत्ये अध्याय 18. करिंथ येथे पौल. करिंथ येथे पौल. त्यानंतर तो अथेनेस सोडून करिंथास गेला. तेव्हा पंत येथील अक्विला नामे कोणी यहुदी त्याला आढळला. सर्व यहुद्यांनी रोम शहर सोडून जावे अशी क्लौद्याने आज्ञा केल्यामुळे तो आपली बायको प्रिसिल्ला इथसुद्धा इटालीहून नुकताच आला होता. त्याच्याकडे तो गेला आणि त्यांचा व ह्याचा धंदा एक असल्यामुळे त्यांच्याजवळ राहिला आणि त्यांनी तो चालविला. त्यांचा धंदा राहुट्या करण्याचा होता. तो दर शब्बात दिवशी सभास्थानात वादविवाद करून यहुद्यांची व हेलेन्यांची समजूत घालीत असे. जेव्हा सिला व तिमोथ्य हे मासिदोनियाहून आले तेव्हा येशू हाच ख्रिस्त आहे अशी साक्ष यहुद्यास देऊन वचन सांगण्यात पौल निमग्न झाला होता आणि ते त्याला अडवून अपशब्द बोलू लागले. तेव्हा त्याने आपली वस्त्रे झटकून त्यास म्हटले, तुमचे रक्त तुमच्या माथ्यावर, मी निर्दोष आहे. आतापासून मी विदेशी लोकांकडे जाणार. मग तेथून निघून सभास्थानाच्या लगत ज्याचे घर होते असा कोणी तीत युस्त नामक परमेश्वर भक्त होता, त्याच्या घरी तो गेला. तेव्हा सभेचा अधिकारी क्रिस्प ह्याने आपल्या सर्व घराण्यासुद्धा प्रभूवर विश्वास ठेवला आणि पुष्कळ करिंथकरांनी वचन ऐकून विश्वास ठेवला व बाप्तिस्मा घेतला. तेव्हा प्रभूने रात्री पौलाला दृष्टांतात म्हटले, भिवू नको, बोलत जा, उगा राहू नकोस. मी तुझ बरोबर आहे. तुझे वाईट करायला कोणी तुझवर येणार नाही, कारण या नगरामध्ये माझे पुष्कळ लोक आहेत. तो त्याचमध्ये परमेश्वराचे वचन शिकवित 1.5 वर्ष राहिला. गल्लियो आणि पौल. गल्लियो आणि पौल. नंतर गल्लियो हा अखया प्रांताचा अधिकारी असताना यहुद्यांनी एक चित्ताने पौलावर उठून त्याला न्यायासनापुढे आणून म्हटले, हा लोकास नियमशास्त्राच्या विरुद्ध परमेश्वराला भजावयास मथावितो. तेव्हा पौल तोंड उघडून बोलणार होता. इतक्यात गल्लियो याने यहुद्यास म्हटले, अहो यहुद्यांनो, हे प्रकरण गैरशिस्त वर्तनाचे अगर दुष्कृतीचे असते तर मला तुमचे म्हणणे मनावर घेण्याचे कारण झाले असते. परंतु हा वाद शब्दाचा, नावाचा किंवा तुमच्या नियमशास्त्राचा आहे, तर तुमचे तुम्हीच पहा. या गोष्टीची न्यायाधीशी मला नको असे म्हणून त्याने त्यास न्यायासनापासून हाकून लावले. तेव्हा सर्वांनी सभेचा अधिकारी सोस्थनेस याला धरून न्यायासनासमोर मार दिला. पण गल्लियोने यापैकी कोणत्याही गोष्टीची पर्वा केली नाही. पौल सूर्यास परत येतो. पौल सूर्यास परत येतो. यानंतर पौल तेथे आणखी बरेच दिवस राहिल्यावर बंधुजनांचा निरोप घेऊन तारवात बसून सूर्या देशात गेला. त्याच्याबरोबर प्रिस्किल्ला व अक्विला ही होती. त्याचा नवस होता म्हणून त्याने किख्रियात आपल्या डोक्याचे केस कापले. मग इफिस नगरात आल्यावर त्याने त्यास तेथे सोडले आणि स्वतः सभास्थानात जाऊन यहुद्याबरोबर संवाद केला. नंतर त्याने आणखी काही दिवस राहावे अशी ते विनंती करीत असतानाही तो कबूल झाला नाही. तर त्यांचा निरोप घेताना परमेश्वराची इच्छा असल्यास तुम्हाकडे मी फिरून येईन असे म्हणून इफिसाहून तारवात बसून निघाला. मग कैसरियास पोहोचल्यावर तो वरती गेला आणि मंडळीला प्रणाम करून अंत्युखियास खाली गेला. तेथे काही दिवस राहून तो निघाला आणि अनुक्रमाने गलतिया प्रांत व फ्रुगिया यातील सर्व शिष्यास स्थिर करीत फिरला. इफिसमध्ये अपुल्लो. तेव्हा अपुल्लो नावाचा मोठा वक्ता व शास्त्र संपन्न असा एक अलेक्झांद्रियाकर यहुदी होता. तो इफिसास आला.
त्याला प्रभूच्या मार्गाविषयीचे शिक्षण मिळालेले होते आणि तो आत्म्याने आवेशी असल्यामुळे येशूविषयीच्या गोष्टी नीट सांगून शिक्षण देत असे. तरी त्याला योहानाचा बाप्तिस्मा मात्र ठाऊक होता. तो सभास्थानात निर्भीडपणे बोलू लागला. तेव्हा प्रिस्किल्ला व अक्विला यांनी त्याचे ऐकून त्याला जवळ घेतले व परमेश्वराचा मार्ग त्याला अधिक स्पष्टपणे दाखवला. नंतर त्याने अखया प्रांतात जाण्याचा बेत केला. तेव्हा बंधुवर्गाने त्यास उत्तेजन दिले आणि त्याचा स्वीकार करण्यासाठी शिष्यास लिहिले. तो तेथे पोहोचल्यावर ज्यांनी कृपेच्या द्वारे विश्वास धरला होता त्यांना त्याने फार सहाय्य केले, कारण येशू हाच ख्रिस्त आहे असे त्याने शास्त्रावरून दाखवून मोठ्या सामर्थ्याने सर्वांसमक्ष यहुद्यांचे खंडन केले.